जामखेड टाइम्सच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पाहुयात एक महत्त्वाची बातमी। कर्जत जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे युवा नेते प्रशांत भाऊ शिंदे व जवळा ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारी सायंकाळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण प्रकाश महाराज बोधले यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कीर्तन सोहळ्यात आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात युवा नेते प्रशांत शिंदे, प्रकाश बोधले महाराज तसेच सत्कारमूर्ती आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची भाषणे झाली। यावेळी या तिघा मान्यवरांनी केलेल्या धमाकेदार भाषणांची चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे। यावेळी कोण काय म्हणाले पाहुयात सविस्तर। तर जवळा गावासाठी साहेबांनी मंत्री असताना एवढा निधी दिलाय की ते मोजता येणार नाही। पण काय होतं की जवळा ही त्यांची कर्मभूमी असल्यामुळे त्यांनाही कितीही दिलं तरी त्यांनाही करमत नाही, कायम त्यांना द्यायची सवय। तसं त्यांनी आपण जिथं आज ज्या जवळा गावचं ग्रामदैवत जवळेश्वर महाराज परिसरामध्ये जिथं उभा आहे, या जवळेश्वर महाराजाच्या परिसराचा विकास शिंदे साहेबांच्याच कार्यकाळात आणि त्यांच्याच हातून झालेला आहे। इथे झालेलं राम मंदिर असेल आणि होणारा भक्तनिवास असेल हे साहेबांनीच दिलेलं आहे। त्यामुळे खरं तर मागण्यापेक्षा अगोदर आपण दिलेल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे आणि दिलेल्या कामाचा उल्लेख केला पाहिजे। जलसंधारणाची कामं असतील, आपण आज पाहतो की आपल्या दोन्ही नदीच्या कडेने जे बागायत क्षेत्र तयार झाले त्याचं फक्त आणि फक्त श्रेय शिंदे साहेबांच्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जे काम झालंय त्यालाच देता येणार आहे। आम्हालाही काही दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर काही अनुभव आले आणि शेवटी आम्ही तरुण कार्यकर्ते काही चुका होत असतात। आम्ही साहेबांना शब्द दिला होता की या जवळकरांच्या आशीर्वादाने आणि या जवळेश्वरच्या कृपेनं ग्रामपंचायत निवडूनच तुमच्याकडे येऊ आणि त्या पद्धतीनं तुमच्या आशीर्वादामुळे मी परत साहेबांकडे तेवढ्याच ताटमानेने जाऊ शकलो। त्यामुळे प्रथमतः तुमचं आलेल्या सर्व जवळ ग्रामस्थांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि साहेब, सगळ्यात महत्वाचं, आम्ही मागच्या कार्यकाळामध्ये तुमचा आदर्श घेऊन तुमच्या तालमीत वाढल्यामुळं आम्ही लोकांच्या भावना समजून बरीच कामं केली। त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय असा होता की काय अतिक्रमण झालेलं काढून आम्ही संत सावता महाराजांचं मंदिर परिसर डेव्हलप करायला चालू केलेलं आहे आणि आम्हाला नक्कीच विश्वास आहे। आम्हाला या ठिकाणी खरं तर आज हा एक धार्मिक आणि असा प्रसन्न असा सोहळा आहे आणि यामध्ये दुसरं काही मागण्यापेक्षा आम्ही सर्वांनी एकच ठरवलंय की तुम्ही जसं जवळेश्वर महाराजाचा परिसराचा विकास केलाय आणि अजूनही ते एक मोठा सभामंडप जवळेश्वर महाराजाला पाहिजे, तसाच सभामंडप मोठा सावता महाराजांच्या मंदिरासाठी आपण द्यावा आणि तो शब्द आम्हाला या ठिकाणी तुम्ही द्यावा अशी आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे। कामं सांगायचं झाले तर भरपूर मागणी करता येते, तुम्ही देतच आहात। ग्रामपंचायतच्या इमारतीसाठी तुम्ही स्वतःच्या आमदार निधीतून 25 लाख दिलेत आणि रोजगार हमीचे 25 लाख, असं 50 लाखाचं मला वाटतं तालुक्यात नसेल असं भव्य इमारत ग्रामपंचायतची तुमच्याच हस्ते होणार आहे आणि कदाचित तेच भाग्य आम्हालाही लाभलं। त्यामुळं पुन्हा आम्ही ग्रामपंचायतमध्ये आलो असावं। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जवळा बोरला रस्ता असेल आणि जवळ ग्रामपंचायतची इमारत या दोन मोठ्या कामांसाठी उद्घाटनासाठी तुम्ही वेळ द्यावा हे या ठिकाणी मी तुम्हाला व्यक्त करतो आणि तुमच्याकडून अपेक्षा वेळेची व्यक्त करतो। कामं सांगायला भरपूर साहेबांनी केलेली आहेत, पण मधल्या काही काळामध्ये काही अडचणी आल्या। काल साहेब थोडे भावनिक झाले आणि नंदमध्ये बोलता बोलता म्हणत होते, इथं बसलेले तालुक्याचे बरेच पदाधिकारी ते ऐकत होते की जसं मोठ्या राजकीय कुटुंबातील घराण्यातील त्यांचं अख्खं कुटुंब प्रचाराला असतं, तसं साहेबांचं बघितलं तर अख्ख्या त्यांच्या कुटुंबामध्ये फक्त साहेबच प्रचारात किंवा भेटी दौऱ्यात लोकांच्या भेटीगाठीसाठी असतात। ते म्हणले की माझा कोणी भाऊ नाही, माझं कोण चुलता नाही, पुतण्या नाही। पण सर, तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगतो की ही नवीन कार्यकर्ते जे आहोत जवळा गावातील आणि नाशिक तालुक्यातील प्रत्येक गावागावातील, हे तुमच्या भावासारखं आम्ही काम करू आणि 2024ला तुम्हाला आमदार केल्याशिवाय राहणार नाही। कारण गरज तुम्हाला नाहीये, या मतदारसंघाला तुमची गरज आहे। तुम्हाला आमदार झालं नाही तरी काय अडचण येणार नाही, पण या मायबाप जनतेला या मतदारसंघातल्या खूप मोठ्या अडचणींना मागच्या 2 वर्षांमध्ये सामना करावा लागला आहे। त्याचे आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे। त्यामुळे आम्हाला गरज आहे, या मतदारसंघाला गरज आहे आणि सध्या वारं फिरलेलं आहे 70 त्यामुळं शिंदे साहेबांना कोणी आता रोखू शकत नाही आणि 2024 मध्ये नक्कीच
या जवळ शहराच्या प्रांगणात मी सांगतो की तुम्हाला आमदार झाल्याशिवाय ही जनता आता थांबवणार नाही. प्रचंड संघर्षातून यशाचं उत्तुंग शिखर गाठण्याची विचारधारा ज्यांच्या जीवनात आहे ते माननीय माजी मंत्री, विद्यमान विधान परिषदेचे आमदार आणि तुम्हा सर्वांच्या गळ्यातलं ताईत रामजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जवळ शहराच्या पावनभूमीमध्ये मी जास्त काही बोलत नाही, पण एक वाक्य सांगतो. घरचा आणि घरातला आमदार काय असतो हे जामखेड तालुक्यात ज्येष्ठ हे राम शिंदे साहेब. नाहीतर आमदार लोकांना भेटण्यासाठी खूप खूप प्रयास झाले. मी 45 वर्ष झाले या तालुक्यात येतोय, मला माहीत आहे. परंतु घरातला आणि आपला स्वतःचा आमदार असल्यानंतर काय असतं हे शिंदे साहेबाच्या मुळे कळलं. भाऊ असेल तोच बहिणीच्या उतरणीपर्यंत जाऊ शकतो, पाहुणा वसरीवस थांबवू शकतो. मला वाटतं याच्यापेक्षा मी काही जास्त बोलावं असं काही सांगता येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमदार साहेब, जामखेड तालुका हे तुमचं माहेर आहे. पोरगी जेव्हा सासरी नांदायला जाते तेव्हा तिला माहेरच्या गरिबीची जाण असते. सासरून किती आणावं आणि माहेरला किती द्यावं हे तिला कधी कळत नाही. लक्षात ठेवा, हे माहेरचे परिवर्तन. जवळा गावाला राम मंदिरासाठी 50 लाख रुपये दिले काय आपलं, बरोबर आहे. आणि आता 40-50 लाख दिले काय भक्त निवासासाठी. पण माहेरचे प्रेम तेवढ्यानं कधी कमी होत नाही. लक्षात ठेवा, येताना पर्स भरून येते आणि माहेरातून जाताना रिकामी घेऊन जाते. तिलाच आपले लेख म्हणत जावं, तिलाच आपले लेख म्हणत जावं. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या कुठल्याही पदावर तुम्ही गेलात साहेब, तुम्ही खूप खूप नशीबवान. आणि तळागाळातल्या माणसाला जाणणारी व्यक्ती. मी साहेबाकडे गेलो, दिल्लीला सप्ताह होता. मी जाऊन कॅबिनमध्ये गेलो त्याला बंडू जाधव नाही, परभणीचे खासदार, ते म्हणले साहेब हे बोधले महाराज आहेत. ते म्हणले बोधले महाराजाची ओळख तुम्ही मला करून द्यावं. इतके बोधले महाराज मला लांब नाही. मी सरपंच असल्यापासून मला पहिल्यापासून बोधले महाराज ओळखतात. आणि बोधले महाराजांनी आमच्या घरची भाजी भाकरी खाल्लेली हे आमचे बोधले महाराज आहेत. इतकं प्रेम साहेबांचं आहे. आणि म्हणून साहेबांनी त्या डिक्सर संस्थानला सुद्धा ते पर्यटन राज्यमंत्री होते, पण फडणवीस साहेबांनी सांगितलं तुमच्या मनावर कुठं वाटायचे ते वाटा. आता सासून एवढं मोकळेपणा दिल्यावर लेख माहेरातलं एक तरी बाई ठेवी का. त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या सहित अशा प्रकारचे दिलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, साहेब दिल्लीला आले. साहेब मी तुम्हाला खरं सांगतो, दिल्लीला मी सप्ताहाचे नियोजन केलं त्याला लोक मला म्हणले पत्रकार तुमच्याकडे किती बजेट आहे. मी म्हणलं आमच्याकडे भीमाची गदा आहे, फक्त वर फेकायची देवाला बोलवायची, आमच्या खिशात रुपया नव्हता. तिथले महेंद्र लड्डा होते, त्यांनी सांगितलं पहिल्या दिवशीची पंगत मी करतो म्हणजे केली. पहिल्या दिवशी कलशपूजन झालं. मला लोक म्हणत साहेब आले होते कलशपूजनला, ज्ञानेश्वरीची पूजा केली. मला लोक म्हणायचे उद्याचं कसं आहे. मी म्हणलं ते देवानं आपल्याला काय उपशरायला पाठवलंय का. साहेबाला काय देवानं बुद्धी दिली. साहेब गाडीत चढता चढता म्हणजे महाराज महाराष्ट्रातले लोक एवढे आलेत तर माझी पंगत होईल का. म्हणले दुसऱ्याची. म्हणलं दुसऱ्याची इकडे तिकडं करू नव्हतीच कुणाची. आणि मग जसं द्रौपदीला अर्ध्या रात्री धावा केल्यावर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने येऊन अन्नाचे पर्वत निर्माण करावे, तसं आम्हाला दिल्लीत गेलेल्या वारकऱ्यासाठी श्रीकृष्ण या रूपाने आम्हाला अन्नदान. तिथून जी लिंक लागली, रामदास आठवले साहेबांनी मी फोन केला, साहेब या म्हणलं. ती म्हणले मग यायचे नाही तर कुठे यायचे. नामची त्यांची पहिल्यापासूनच यमकाची युगलबंदी. मी त्यांना म्हणलं साहेब तुम्ही आल्यामुळे सप्त्याला आली रंगत. ते म्हणले देता का मला उद्याची पंगत. आणि देशाचे गृहराज्यमंत्री त्यांच्याकडून महाप्रसाद झाला, पण पाया रामाचा असल्यावर कळसाला अडचण येत नसते. म्हणून तुम्हाला कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. या तालुक्याचं नाव आहे जामखेड. तुम्हाला हे विकासाचा वेळ आणि तुम्ही आल्यामुळे हा कार्यक्रम झाला. गोड
या कामाला नाही जोड. साहेबाचं कार्य आहे बिनतोड. जास्त काही न बोलता साहेब तुमच्या कपाळावर होतो गंध. तुम्हाला आहे विकासाचा छंद. तुम्ही आल्यामुळे सगळ्याला झालेला आहे आनंद. आता मी माझं बोलणं करतो बंद. खरं तर वास्तविक पाहता महाराजांनी माझ्याबद्दल सर्व इत्थंभूत माहिती आपल्याला दिलेली आहे. प्रशांतनी आपल्यासमोर जे भाषण केलं तर निश्चित स्वरूपामध्ये जवळा कर्मभूमी आहे. महाराज जवळा जर माझ्या मागे राहिलं नसतं तर मी आज तुम्हाला अशा परिस्थितीत उभा राहिलेलं दिसलो नसतं. पहिली निवडणूक जिंकून आणण्याचं काम जवळ्यांनी केलं आणि तिथूनच सुरुवात जी झाली ती कुठपर्यंत गेली वर. आणि त्यामुळे आलेला माणूस जवळा गावाला कधी निवेदन द्यायचं आणि काम सांगायची आवश्यकता नाही. आणि कोणतं काम सांगितलंय मला आणि झालं नाही मला वाटतं जवळच असं एकही नाही. न सांगता तर भरपूर झाले. आपण ज्या जवळेश्वराच्या प्रांगणात आहे तर जवळेश्वराला 1.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करावा असं कोणीही एकाने सुद्धा जवळ्यातल्या गावाने एकही निवेदन दिलेलं नाही. तरी पण तो निधी मंजूर मी केला हे त्याचं उदाहरण आहे. बाकी तर रस्ते बंधारे सभा मंडप जेवढे पाहिजे तेवढे दिलेल्याचे तर अजूनच येणार आहे. आणि त्यामुळं खरं तर वास्तविक पाहता हे तुमचं प्रेम हा मिळत असलेला आशीर्वाद घेऊनच खऱ्या अर्थानं ज्या कुटुंबामध्ये जन्म घेतला, ज्या गरिबीच्या झळा सोसल्या आणि त्यामुळं एवढं उच्च शिक्षित होऊन देखील ज्यावेळेस सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये प्रवेश केला त्यावेळेस मी काल देखील माझ्या एका बाईटमध्ये बोलत असताना सांगितलं की शेवटी मी लहान असताना मला कोणी अधिकाऱ्यांनी किंवा पुढाऱ्यांनी कसंही लोकांना मदत करावी ही जसं माझ्या मनात यायचं तसं मी वागण्याचा माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये प्रयत्न करतो. याचं कारण असं आहे की शेवटी ही गोष्ट समाज जीवनामध्ये एक निमित्त असते. अनेक लोक येतात, अनेक लोक जातात, लोकशाहीच्या मार्गाने जिंकतात, ते पदाधिकारी होतात, त्यांना सत्ता प्राप्त होते. पण त्या सत्तेचा लोकांना किती उपयोग होतो तोच खऱ्या अर्थानं जनतेच्या जनभावनेचं नेतृत्व करू शकतो अशी माझं मत आहे. आणि म्हणूनसाठी संपूर्ण दोन्ही तालुक्यामध्ये टँकर असायचे पूर्वी. आपण तर खूप माझ्या अगोदर राजकारणाच्या अगोदरपासून आपण जामखेडमध्ये येतात. आता 5 वर्ष तालुक्यामध्ये कर्जतमध्ये जामखेडमध्ये एकही टँकर नाही. एकही गाव असं नाही की त्याला डांबरीकरणाचा रस्ता नाही. सगळे गाव डांबरीकरणाने जोडली. आणि बाकी विषय जो काय आहे तो निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे की शेवटी माणसाला थोडं कधीतरी दगाफटका होतो. आणि दगाफटका झाल्याच्या नंतर प्रशांतनी जे भाषण केलं त्याच्यातून सगळंच आपल्याला समजलं. त्यामुळे मी काही ती पुनरावृत्ती करणार नाही. त्यामुळं तसा तुम्ही म्हणले तसं मी नशिबानाच पडलो तरी आमदार झालो म्हणजे नशिबान आहेत ना. बरं माझा वशिला लावायला कोणीच नव्हतं. बिगर वशिल्याचा आमदार झालेला मी पहिलाच आमदार आहे विधान परिषदेवर. त्यामुळं प्रशांतनी सांगितलं 2024ला आमदार तर होणार करणार. पण मी आमदार व्हायचे ना आता अजूनही 5 वर्ष फक्त मागच्या दाराने. राजाच्या घरात जो जन्माला यायचा तो राजा व्हायचा त्याचा उत्तराधिकारी म्हणून. पण आता तसं नाही. जो जनतेच्या मनावर राज्य करेन, जनतेच्या मनामध्ये आदरभाव आहे तो खऱ्या अर्थानं जनतेचा राजा होतो, जनतेचा लोकप्रतिनिधी होतो. पण जनतेच्या मनामध्ये जर तो भाव निर्माण करू शकला नाही एखादा लोकप्रतिनिधी तर मग मात्र अडचण होते. आणि म्हणूनसाठी वाढदिवस महाराज निमित्त आहे. मी कंट्रोल केलाय, नाही तर वाढदिवस ह्या वर्षी तर 1 महिना चालला असता अशी परिस्थिती आहे. मीच म्हणलं एवढा वाढदिवस काही करू नका. पण वाढदिवस निमित्त आहे. लोकांनी प्याडन काय काय वह्या तर इतक्या वाटल्यात
कंपास, वॉटर बॅग आणि म्हणून हा वाढदिवस समाजाभिमुख, जनताभिमुख आणि लोकांच्या अडीअडचणीला म्हणजे ते मग रक्तदान असेल, कोणतंही सामाजिक कार्य असेल ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं काम सर्वच कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे. आणि म्हणून अशा वाढदिवसाला मला देखील आपण उपस्थित ठेवले. पण एकच विनंती करणार आहे महाराज की मी महाराजांच्या संदर्भामध्ये एक गोष्ट सांगतो. मी जसा प्रशांत सरपंच होता तसा मी सरपंच होतो आणि सरपंच असताना काय अडचणी असतात हे मला माहिती आहे. त्यामुळे मी महाराजांना फोन केला. आमचं नातं असं अतूट आहे महाराजांचं. घाबरतच केला. मला माहित होतं महाराज लोक बोलवायची म्हणजे बरीच अडचण असते. महाराजांना म्हटलं, महाराज 98 की 98 साली लोकसभेची निवडणूक लागली होती आणि चोंडीमध्ये खूप मोठे कार्यक्रम झाले. त्याच्या अगोदर मुख्यमंत्री, राष्ट्रपती आणि चोंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीला कोणीच यायला माणसं नव्हती, माणसंच जमणार नव्हती. मी म्हणलं आपण इथं असताना, सरपंच असताना जर पुण्यतिथी झाली नाही तर लोक आपल्याला नावं ठेवतील. म्हणून मी महाराजांना दबत फोन केला, महाराज तुम्ही चोंडीच्या पुण्यतिथीला कीर्तनासाठी येणार का? महाराज म्हणले मी येणार. बाकी काहीच बोलले नाही. मला बरं वाटलं. महाराज त्यावेळेस लाईट गेली होती, कंदिलात महाराजांनी कीर्तन केलं आणि ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मस्थळावर कीर्तन केलं. अशी महाराजांची अतिशय मोठी ख्याती आहे. आणि त्यामुळं खरं तर मी तो प्रसंग माझ्या अजूनही ध्यानात आहे. आणि बरेच माझे कार्यकर्ते लोक म्हणतात तुमच्या ध्यानात फार राहतं. त्यामुळे ध्यानात ठेवणारच माणूस आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात डोळा घालून, मनात मन घालून त्यांचे प्रश्न आणि भूमिका समजावून घेतो. म्हणूनच मी कार्यकर्ता आणि नेता आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे. भविष्य काळामध्ये देखील याच्यामध्ये आणखी मी वाढ करेल, आणखी प्रामाणिकपणे इमाने इतबारे काम जनतेची सेवा करेल. एवढंच या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपणाला आश्वस्त करतो. आणि वाढदिवसानिमित्त आपण कार्यक्रम आयोजित केलाय. पण महाराज पुढे पण एक कार्यक्रम आहे. त्यामुळं मला तुमचं आज कीर्तन ऐकायचं होतं. मी संतोषला पण सांगितलं, प्रशांतला पण सांगितलं, पण मी कीर्तनाला थांबू शकत नाही. त्याबद्दल मी आपणाची आणि सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि ग्रामपंचायतच्या वतीने प्रशांतनी तर सांगितलंच, आल्याबरोबरच 25 लाख दिले. आता ते कधी वापरायचे ते तुम्ही ठरवा. अजून काय पाहिजे ते सांगा. ग्रामपंचायतला तुमच्या कसली अडचण येणार नाही त्याची पूर्ण जबाबदारी माझी. उद्या तुम्ही सांगा तर हजर आहे. रस्ता करू, सावता महाराज मंदिर आणि त्याच्या परिसराचा जो विकास आवश्यक आहे ते करू. ग्रामपंचायतीला तुमच्या 5 वर्षात काही कमी पडणार नाही. माझं काही झालं तरी मी आमदार हाईच आहे तुमच्यासाठी. जनतेतून आल्यावर अजून जोरात होईल. त्यामुळे काही काळजी करू नका. आणि शेवटी मी शब्द न देता सुद्धा पाळणारा माणूस आहे. एकदा शब्द दिल्यावर तर 100% पाळणारा माणूस आहे. काकाकडे लक्षच आहे ना, खास मानाचा माणूस आहे म्हणून उशीर आला. एवढंच या ठिकाणी सांगतो.